दाखल होती आहे करण धुळेच्या साथीनं रोहित धुळे ही जोडी तुम्हाला आता मैदानावरती पाहायला मिळेल. मॅच 3 ओव्हरची होईल याची पण नोंद घ्यायची आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होतोय सिद्धेश. पहिला बॉल घेऊन सिद्धेश दाखल होते तर बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे मैदानावरती खेळताना दिसेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत आमचे बंधू आमचे नाही तर पूर्ण दैवरीचे बंधू कैलास कडव आमच्यासोबत जोडले गेलेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. तीन ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर मैदानावरती रंगताना दिसेल आणि 3 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण पाहतोय आता सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानावरती करणच्या साथीनं रोहित. पहिला बॉल ट्रॅकवरती सिद्धेश दाखल होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. बरो तयार तर स्ट्रायकिंगवरती बॅटर देखील तयार होतोय. पहिलाच बॉल घेतला ऑन साईडला आणि पहिला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला येतोय षटकार. हा षटकार आलाय आणि षटकाराच्या साथीनं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. आता फ्लाय होत असताना 6 धाबा धावफलकावरती जोडले जातील. सिद्धेश कदमच्या विरोधात 10 कदम दाखवतोय बॅट्समॅन करण धुळे. बरो तयार, लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा स्कोर लेगला खेळाडू उपस्थित अंशुल होते. बॉलला पेक करतील मेथीची सिंगल आणि सिंगलच्या साथीनं स्कोरबोर्ड पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 7 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 3 ओव्हरचे मॅच. गुरुनाथ आपण कुठे असेल तर या दिगंबर सुरुशे यांच्याशी आपण संपर्क साधा. 7 धाबा धावफलकावरती जोडले जातात. बरोबर तुम्ही पाहताय सिद्धेशवरती पहिल्याच बॉलला आक्रमण चढवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार बसूल करत असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. आता पुढे सरकतोय 7व्या आकड्यावरती. बरोबर तयार, जोबिरी संघ मैदानावरती खेळतोय. ही जोडी मला आजही आठवतोय. खरं तर उसाटण्याच्या स्पर्धेमध्ये 100 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना अप्रतिम खेळ करण धुळे आणि रोहित धुळेचा आपण पाहिलाय. आक्रमक जोडी बनवून त्याची ओळख आहे आणि या मॅचमध्ये देखील पहिला बॉलवरती धमाका. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॉलर बॅटर करायचा प्रयत्न होता. पहिला बॉल आम्ही नेहमी उल्लेख करत असतो. खरं तर पहिल्या बॉलवरती चौकर षटकार कोणत्याच बॉलरला आवडत नाही आणि ते चित्र आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न मैदानावरती सिद्धेश कदम या मॅचमध्ये करतोय. 10 कदम आता दाखवत असताना डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपलाय. 7 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टॉप गिअरवरती बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून सागर इरमाळी विरोधात करण धुळे अशी फाईट मैदानावरती रंगतीये. खोदून काढलाय, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. बुडांचा खेळाडू पुढे सरकतो. मेथिकची सिंगल आणि या सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. 8 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 बॉलचा खेळ संपला. 4 बॉलमध्ये 8 धाबा इथे वसूल करतोय सिद्धेश कदम या मॅचमध्ये. अप्रतिम स्पर्धा. सोरा ट्रॉफी तुम्ही पाहताय. बाळकृष्ण मुंडे यांच्या कन्याच्या नावानं स्पर्धा मैदानावरती रंगतीये. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वेलफेअर ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 2-2 संघ, 2 संघाला बीट करत असताना दोन्ही संघ पुढे सरकलेत. अप्रतिम खेळ आपण पाहिला आजच्या दिवसामध्ये. जोबिरी संघाचा देखील तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय मैदानावरती संघ खेळतोय जे भवाडी शिरगाव. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक वेगाने फ्लाय होईल, परंतु कमबॅक करतोय. पुढच्या जवळ 4 बॉलवरती फक्त 8 धाबा, 2 धाबा खर्च करत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय सिद्धेश. 8 धाबा धावफलकावरती खोदून काढलाय. फटका चांगला, गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. उमेश पवार पोहोचतील त्यांच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार, चौकार.
तुम्हाला पालमेल टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जम पोहोचले 12 धाबा धावफलकावरती जोडले जातात. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती पालमेल हेमंत पवार बॉलिंग ट्रॅकवरती आता पवार की पावर दाखवावी लागेल. स्टाकी गेटवरती तुम्ही पाहता बॅटर आता दाखल होतोय रोहित धुळे च्या बॅटमधून एक सिंगल आपण पाहिले तोच खेळाडू तुम्हाला पालमेल बॉल तयार हेमंत बिगिट पहिला बॉल खेचला ऑन साईडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक गरुड झेप घेण्याचा प्रयत्न करत होता अंशुल भोसले त्यानंतर जजमेंट चांगलं फार मारलं अप्रतिम झेल टिपलाय रोहित धुळेला परतावा लागेल माघारी फरदासबाद. चौकार आज चौकार आला आणि चौकाराच्या साथीने आता स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना टीमची टोटल 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता दुधारी अस्त्र चालवायचं होतं नाही जमलं. खरं तर चौकार आल्यानंतर गॅप शोधण्याचा प्रयत्न प्रेम करतोय या मॅचमध्ये परंतु आपण पाहतोय ते बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता त्यामुळे डॉट बॉल. यंगस्टर विरोधात यंगस्टर आपण पाहिलं हेमंत पवार विरोधात प्रेम धुळे अशी फाईट आपण पाहिली. एक चौकार आल्यानंतर पुढच्या बारवरती कमबॅक करतोय हेमंत या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना 16 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. टॉस जिंकला टीम जय भवानी. शिरगाव संघानं निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा त्यानंतर आपण पाहतोय धावफलक 17 झालेत कारण एक सिंगल आता एकपडली गेली आणि सिंगलच्या साथीनं स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना 17 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न पंचाकडे अपील 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 फरंदाज LBW च्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळेला इथून मात्र परतावं लागेल माघारी फरंदाज. थँक्यू सो मच. नवीन बॅटर बदलावरती विश्वनाथ बॉल तयार. ड्राईव्ह केलाय फटका चांगला डीपमध्ये खेळाडू पोहोचतील वेगानं. क्षेत्ररक्षक पोहोचतात एक सिंगल एकपटी दुसऱ्या धाब्याचं बाडच होतं परंतु धाडच नव्हतं आणि अखेर फक्त मिळते सिंगलच्या जोरावरती धावफलक 18 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल हे देखील चित्र तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मॅचमध्ये दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. खरं तर पहिल्या मॅचमध्ये कुंदन भोसलेला आपण खरं तर मिस केलं त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये देखील कुंदन दिसला नाही परंतु आता या तिसऱ्या मॅचमध्ये कुंदन मैदानावरती खेळताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूला करण धुळेला देखील तुम्ही जोरी टीममध्ये पाहताय. इथे थ्रो थोडंसं खराबच म्हणावं लागेल. 2 धाबे तिथे मिळतील आणि या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 20 धाबा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 10.00 च्या गतीने धावगती मेंटेन केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 तर या ओव्हरमध्ये हेमंतनं कमबॅक केलाय. फक्त 8 धाबा त्याने खर्च केला त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक.
20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होतोय. कुंदन भोसले फिरकीचं आक्रमण आता तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. बरोबर तयार 3 ओव्हरचे मॅच आहे, त्यामुळे आता बॉलिंग ट्रॅकवरती फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे, कित्येक वर्ष चांगला खेळ टीम शिरगावसाठी ज्याने नेहमीच खेळला आहे आणि आज खरं तर मोकाच्या निर्णाक्षणी या मॅचमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती तो दाखल होतोय. शिरगाव बनाम जोबेली म्हटलं की एका बाजूला बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष बागारामजी पवार यांचा संघ शिरगाव मैदानावरती खेळतोय, तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आमचे महेंद्रजी धुळे संस्थापक यांचा संघ मैदानावरती खेळतोय. पहिलाच बॉल भोसलेच्या विरोधात येतोय चौकार. चोवीस धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या बॉलवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न विश्वनाथ धुळेला तुम्ही पाहताय. खरं तर विश्वनाथ म्हटलं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा एक पडण्यासाठी जाणला जातो, पण या मॅचमध्ये आता कुंदनच्या विरोधात पहिलाच बॉल चौकार. इथे बालबेल बरोबर तयार. फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साईडला, डीपमध्ये खेळाडू पोहोचतील. एक सिंगल तर मिळाली, सिंगलवरती थांबावं लागेल कारण प्रेम धुळेला इथे स्ट्राईक हवी आहे, त्यामुळे ते तुम्ही पाहताय सिंगल भीती आहे आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3 2 बॉलचा खेळ आता संपलाय. इथे देखील घडलंय काय, फ्लिक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे विमानाने फसला की काय, आणि पंच तर बळालेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचाची मदत इथे घेण्यात आली आहे. चला तिसरे पंच या पण चेक करू. बॅटिंग बॉलिंग रिव्ह्यू असेल कारण पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. त्यानंतर इथे काय घडलंय काय बिघडलंय हे सारं आपण चेक करू. हा चेंडू अगदी लेग स्टिकच्या वरून आहे, त्यामुळे फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता लेग स्टिकच्या वरून बॉल गेला, त्यामुळे फेअर डिलिव्हरी. तुम्हाला बाल बेल अगदी एस्टनला खेटून डॉट बॉल. इथे देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर डायरेक्ट हिट. विश्वनाथला मैदान सोडावं लागेल. फर्दच बाद. नवीन बॅटर बंदरावरती संजय जयराम धुळे दाखल होतोय. डोक्याची स्पर्धा तुम्ही पाहिला असेल. एक बॉलमध्ये 6 धाब्याची गरज असताना शिरगाव टीमच्या खेळाडूनं टाकलेल्या नो बॉल त्यावरती आपण पाहिलं 2 धाबा एक पडले आणि एक बॉलमध्ये 3 धाब्याची गरज असताना 3 धाबा ज्याने धाबा पळत पूर्ण केल्या होत्या तो संजय मैदानावरती दाखल होतोय. यावेळेला देखील इथे घडलंय काय, यस्त्यांच्या मागे यस्ती रक्षक बीट झाला, त्यानंतर फाईन लेगचा खेळाडू बीट, शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बीट आणि बॉल चालय दन 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 करत सीमा रेषा पार. चौकार.
29 धाव फलकावरती पार बेतील. शेवटचा एक बॉल आता शिल्लक या मॅचमध्ये. चौकार आलाय बाईच्या माध्यमातून. धावा कशा येऊ, धावा जरुरी आहेत टीम जवळी संघासाठी, परंतु दुसऱ्या बाजूला रोखण्याचा प्रयत्न करते मैदानावरती टीम जय भवानी शिरगाव. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती डाईव्ह लगावत असताना, झेप घेत असताना हा झेल टिपला. त्यामुळे इथून तुम्ही पाहताय प्रेमला मैदान सोडावं लागेल या बादमध्ये. आता 18 बॉल 30 धाबाची गरज. अठरा बॉल 30 धाबाची गरज या बातमध्ये. तुम्ही पाहता श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली व ग्रामस्थ मंडळ दहिवली आयोजित सोरा ट्रॉफीचं दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. आदरणीय आपण पाहतोय खरं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य उद्योगपती बालकृष्ण मुंडे यांच्या कन्याच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन, तितकं चांगलं नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सलामी जोडी अंशुल भोसले च्या साथीनं सागर इरमाळी ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. 30 धाबा इथून चेस करायचे ज्या अनुषंगानं ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅकवरती गुरुदा दाखल होतो आहे. अंशुलच्या विरोधात प्रेम. पहिला बॉल, पहिलाच बॉल टर्न केला ऑन साईडला, खेळाडू उपस्थित, डीपमधून रोहित पोहोचतोय. दरम्यान 2 धाबा रोखू शकत नाही. या पहिल्या बॉलवरती या 2 धाबा इथे एकपट जातील. या मॅचमध्ये 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 बॉलमध्ये 28 धाबा चेस करावे लागतील. 30 धाबाची गरज आहे. पूर्वार्धामध्ये 29 बनल्या होत्या आणि आता आपण पाहतो या स्पर्धेचे नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे या मॅचमध्ये अजूनही 17 बॉल 28 धाब्याची गरज आहे. धाबा चेस होतील की रोखला जातील हा प्रश्न आता मैदानावरती उभा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती प्रेम दुलेला तुम्ही पाहता यंगस्टर खेळाडूच्या विरोधात यंगस्टर. मैदानावरती अंशुल. फुल टॉस बॉल घेतला ऑन साईडला, लॉंग ऑनला, खेळाडू उपस्थित, त्याच्या आवाकाच्या बाहेर मोजून मापून आणि तोलून मारलेला बॉल सीमारेषा पार, षटकार.
आपण पाहिलं असेल तर विनायक पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना खरं तर विघ्नेश पाटीलचा वाढदिवस आहे. खरं तर त्यांना बड्डे गिफ्ट द्यायचं आहे. त्यामुळे आज खरं तर बॅटिंग तुम्हाला तोडफोड पाहायला मिळेल शिरगाव टीमच्या माध्यमातून. बरं तयार हा ट्रॅकर होता बेगावरती स्वार असलेला गोलंदाज बेगाने बीट करतोय. टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगाने बॉल निघून जाईल. यष्टीरक्षक केडीच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ संपलाय. 8 धाबा फलकावरती अजून या मॅचमध्ये 22 धाबाची गरज. ओव्हर नंबर 1चा खेळ पाहायला मिळेल. प्रगतीपथावरती असताना 1 ओव्हर पॉवर प्ले आपण पाहतोय जरूर या मॅचमध्ये इथून धाबा चेस करावं लागतील. परंतु दुसऱ्या बाजूला रोखण्याचा प्रयत्न करते टीम चेअरमॅन जोबेली बी. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर हेल्मेटवरती बॉल आदळतोय. त्यामुळे आपण पाहतो इथून एक सिंगल मेल लेग बाईट्सचा इशारा तुम्हाला पार मिळतोय आणि सिंगाच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. अंशुल ओके ना? यस, कारण जबरजबर डोक्यावरती बॉल आदळला होता परंतु सिंगल भीती आहे. सिंगाच्या साथीनं धावफलक 9 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. इथे देखील बागचा पाय वाकवला. षटकार दाखवण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरदा वेगाने बॅट आणि बॅटच्या मधनं बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपला. एक षटकार जरूर आलाय परंतु कमबॅक करतो मैदानावरती. 9 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. शेवटचा बॉल दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाचा. या मॅचमध्ये इथून मात्र या धाबाचे सुद्धा की रोखल्या जातील हा प्रश्न उभा आहे. परंतु त्यापेक्षा सामना कसा रंगेल मैदानावरती यावरती चर्चा होतीये. पुश करो खुश रहो हीच परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. शेवट गोड केले सागर इरमाळीला. खरं तर स्ट्राईक हवी होती त्यामुळे सिंगलच्या साथीनं आता धावफलक तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची टोटल 10 धाबा फलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये अजूनही आपण पाहतोय 3 ओव्हरची मॅच आहे. 10.00च्या धावगती इथे मात्र मेंटेन ठेवायची. त्यामुळे आपण पाहतोय अजूनही 2 ओव्हरमध्ये इथून 20 धाबा चेस करावा लागतील. ही अंतिम मॅच आहे त्यामुळे आता पंच थोडंसं येऊ त्या रंगत. एक्सप्रेस बाब्या करण धुळे दाखल होतोय. ओव्हर नंबर 2. 12 बॉल 20 धाबाची गर्दी या मॅचमध्ये. 12 बॉलमध्ये 20 धाबा चेस होतील की रोखल्या जातील हा प्रश्न आता उभा आहे. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पदरावरती रंगतीये. संध्याकाळचं सत्र आज दिवसभरामध्ये केलेली मेहनत. पहिलाच बॉल फुल टॉस लॉंग ऑनला खेचला. स्टेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉल हिट. बॉल जाईल सीमारेषा पार. करण धुळेचं केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. खेळात शिल्लक या मॅचमध्ये 14 धाबा चेस करावा लागतील. 11 बॉल 14 धाबा 14 धाबा 11 बॉल या मॅचमध्ये आपण पाहतोय. दिगंबर सुरोशे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासोबत प्रतीक गुरुनाथ कडव, राजेश हजारे, मयूर काठवले, बंधू कडव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन. 4 दिवस त्या स्वार्थासाठी ना पैशासाठी तर 4 दिवस फक्त आणि फक्त क्रिकेटसाठी ही स्पर्धा भरवली आहे. बिग हिट पुन्हा एकदा खेचला. हा फटका आता फसलाय. खेळाडू डीप मध्ये रोहित लक्ष नव्हतं परंतु आता पोहोचलाय त्यामुळे इथून जेल स्वीकारली जातीये. धक्का लागतोय मोठा. बॅटिंग करत असताना टीम शिरगाव संघाला सागर इरमाळी. बॅक टू द पॅव्हिलियन.
चा भडक तांबडा रस्सा येऊ द्या, कारण विष्णू शिंदेला तसा लागतो. ते बघा मान हलते, बघा कशी मान हलते, क्या बात आहे. त्याने सांगितलंय की ते चांगले सॉंग येऊ द्या. नवीन बॅटर मैदानावरती सोन्या प्रथमेश तुपे संघाचा कॅप्टन आता दाखल होतो या मॅचमध्ये. 10 बॉलचा खेळ शिल्लक, 14 धाबा इथून चेस करावा लागतील. 8 बॉलमध्ये आपण पाहतोय 16 बनल्यात, 10 मध्ये 14 बनतील का हा प्रश्न आता उभा झाला या मॅचमध्ये. बॉल तयार. नेट नंबर 3 वरती सोन्या दाखल होतोय. अपेक्षा होती प्रेम बेडूरकर येतील, परंतु भन्नाट फॉर्ममध्ये असलेला खेळाडू सोन्या यावेळेला देखील स्क्वेअर लेगला खेळतलाय. फक्त दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर दन 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 करत बॉल ओलांडतोय सीमा रेषा. धावा मिळतील 4 टीम शिरगावला. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर करणने सांगितलं, तू मला षटकार मारू शकतो, मी तुझी विकेट काढू शकतो, आणि विकेट मारली आहे. परंतु त्यानंतर आपण पाहतोय मैदानावरती सोन्या दाखल झालाय आणि पहिला बॉल फेस करतोय. सोन्याच्या बॅटमध्ये येतोय चौकार, त्यामुळे धावफलक 20 धाबा जोडल्या जातील. या बादमध्ये अजून आपण पाहतोय 10 धाबाची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 9. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा, स्टीलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या जवळ. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं बॉलला अडवलाय, परंतु धाबा किती भेटतील? 3 धाबा इथे एकपट जातील. कौतुक व्हायला टाळा वाजतात सर्वेश सुदाम धुळेसाठी. डीपमध्ये आपण पाहतोय धावत पळत तो वेगाने पोहोचला. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने त्याने बॉलला अडवलाय, त्यामुळे तुम्ही पाहता एक धाव संघासाठी वाचवली आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय जवळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता, परंतु त्यानं बॉलला स्टॉप केला आणि सांगितलं रुको जरा सबर करो. आणि इथे मिळतीये 3 धाबा. सोन्यासाठी टाळा वाजतात, कारण सोन्यानं आज सोन्याचं खरं तर आपण भाव पाहिला तर लाखाच्या वरती आहे, आणि त्याच प्रकारची बॅटिंग. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय, आणि आता अंशुल भोसले रुसलाय, कारण त्याला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. बॅटर मैदानावरती कुंदन भोसले आता दाखल होतो या मॅचमध्ये. मी मगाशी उल्लेख केला 2 मॅचमध्ये जो खेळाडू नव्हता, आता तिसऱ्या मॅचमध्ये धावत पळत पोहोचलाय. या मॅचमध्ये 7 बॉलचा खेळ शिल्लक, 7 धाबाची गरज आहे. सामना रंगेल यातील मात्र शंका नाही आहे, कारण बदलापुरातील आपण पाहतोय या क्रिकेट क्षेत्रामधील 2 मोठी नावं एकमेकाच्या गेस खेळताना दिसतील. बदलापूरच्या क्रिकेटच्या पटलावरील 2 ताकदवर टीम शिरगाव बनाम जोबेली, या 2 टीमच्या दरम्यान मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे. करण धुळेला तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल होतोय. आज दोन्ही संघाच्या नावापुढे बी लागलाय. एका बाजूला जय भवानी शिरगाव बी, तर दुसऱ्या बाजूला जर्मान जोबेली बी. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, एक सिंगल मेल, आणि आता सामना तुम्हाला पार मेल. येणारे 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये, 6 धाब्याची गरज. सर येऊ दे एक चांगला संगीत, आणि विष्णू सर आता येऊ दे एक चांगला डान्स. विष्णू शिंदे सरांच्या डान्ससाठी एकदा जोर टाळ्या, कारण कलाकार हा पैशाचा भुकेला नसतो,
तो फक्त टाळ्यांचा बुकेलेला असतो, नाही का दिगंबरजी? सहा बॉल, सहा धाब्याची गरज या मातमध्ये बॉलिंग ट्रॅक परती रोहित धुळे, तर समोर कुंदन. पहिला बॉल, गतीमध्ये मिश्रण, चेंज होतं पेस, बोट विकुरली, फिंगर रोल केली आणि अखेर कुंदन भोसलेसाठी जाळ रचलं होतं, त्या जाळामध्ये अडकवण्याचं काम केलं. धक्का लागतं मोठा टीम शिरगावला. फलंदाज बाद. मैदानामध्ये मान हलतीये बाब्या. नवीन बॅटर मैदानावरती उमेश, उमेश पवार. गेले 4 ते 5 वर्ष मागे गेलो ना तर अर्ध्या पिचवरती येऊन षटकार मारण्याचा विक्रम उमेश पवारच्या नावावरती कमबॅक करतो. एकसर खेळाडू प्रेम, रोहित, फुलटॉस बॉल घेतला, ऑन साईडला फटका पोचलाय, मिड विकेटला जज करतोय. हाताचा पिसारा फुलवत असताना टीपला गेला झेल. 6 बॉल मध्ये इथून 6 धाबाची गरज होती. सलगच्या 2 बॉलवरती 2 मोठे धक्के लागले टीम शिरगावला. या मॅचमध्ये आता सामना येऊन ठेपलाय. 4 बॉल 6 धाब्याची गरज. यंगस्टर खेळाडू मैदानावरती रोहित धुळेला तुम्ही पाहताय. सलग 2 बॉल 2 विकेट त्याला मिळालेत. त्यामुळे आत्मविश्वास त्याचा दुणावलाय. म्हटलं जातं ना, आयुष्यात क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशाला देखील पर्याय नाही आहे. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय प्रेम पेंडुलकर. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट विकुरली, फिंगर रोल केली, लाईन थोडीशी खराब, त्यामुळे अंपायर सांगतात व्हाईट बॉल. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. 4 बॉलमध्ये धाबा चेस करावं लागतील 5. त्यामुळे इथे तुम्ही पाहताय लाईन थोडीशी खराब आहे, दबाव आहे. गोरदादावरती पडतो, दबावाला जुगारत असताना चांगली बॉलिंग करावी लागेल या मॅचमध्ये. एसच्या मागे मास्टरमाइंड खेळाडू करण धुळे प्रत्येक बॉलवरती कानमंत्र देतोय. त्यामुळे इथून या मॅचमध्ये अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक, 5 धाबाची गरज. पुढचा बॉल आडवा बाटक घेण्याचा प्रयत्न, लाईन चेक करावी लागेल. पुन्हा एकदा इथे घडलंय काय, 75 वळतात, परंतु धावचीच्या स्वरूपात प्रेमला मैदान सोडावं लागतंय आणि अखेर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल चेक करायचा. फिल्डिंग रिव्ह्यू आहे, त्यामुळे आपण चेक करू नक्की तिथे घडले काय. या तिसरे पंच आपले दिगंबर सुरोशेच्या साथीला संदेश बागराव. चला विष्णू सर आपण या, कारण कुशल मोमेंटची मॅच आहे, त्यामुळे आपण आता मेन पंचांनी तर इथे व्हाईट बॉल घोषित केलाय, परंतु आपण या जो काय निर्णय आहे ते तुम्ही पोचवा.
डॉट बॉल, फेअर डिलिव्हरी. त्यामुळे या मॅचमध्ये आता येणारे 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 बॉलमध्ये धाबा चेस करावा लागतील 5. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहताय टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र आतल्या बाजूला वळण घेताना दिसतोय. त्यामुळे अंपायर सिग्नल डॉट बॉल. सोन्यानं स्ट्राईक घेतली आहे. नेहमीच आपण पाहतोय खरं तर दोस्करीच्या बॅचेस रंगतात. 6 बॉलमध्ये 6 धाब्याची गरज असताना फक्त आणि फक्त 3 बॉलमध्ये एकच धाब आली आहे. त्यामुळे अजून या मॅचमध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक. 5 धाबा चेस करावा लागतील. अधिकचा वेळ खर्च करू नका. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची. 3-5 रोखल्या जातील की 3 मध्ये 5 चेस होतील हा प्रश्न आता उभा आहे. सोन्या आज खरं तर 1,55,000 रुपये आजची किंमत आहे सोन्याची. परंतु या मॅचमध्ये सोन्याची किंमत काय असेल ते आपल्याला 3 बॉल नंतर कळेल. चला अधिकचा वेळ बिलकुल नका खर्च करू. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. तीन बॉल 5 धाब्याची गर्दी या मॅचमध्ये. वेळ थोडंसं जास्त जातोय याची आपण नोंद घ्यायची आहे. बरं तयार. 3 बॉल 5 धाबा. हा ट्रॅकर बॉल खेचून मारलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील विश्वनाथ त्यांच्या आबाकाच्या बाहेर. परंतु 2 धाबे ते मिळतात. अप्रतिम फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळेल. सोन्या थोडेसे नाराज आहेत कारण टप्पा पडल्यानंतर जवळपास मला असं वाटलं होतं की हा चेंडू येथे मात्र गाडलांच्या बाहेर येईल का. परंतु त्यानंतर पाहिलं होतं खरं तर मेजबानी होती. हाफ ट्रॅकर बॉल होता. त्यानंतर इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि या 2 धाबे ते मिळतात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये 3 धाबा चेस करावा लागतील. या मॅचमध्ये तुम्ही पाहता इथून 2 बॉल 3 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. बेबी को बेस्ट पसंत आहे परंतु शिरगावला चेस पसंत आहे असं म्हटलं जातं. परंतु या मॅचमध्ये आता 2 बॉल 3 धाबा सामना रंगतोय. हो रंगलाच पाहिजे. त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल होतात. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून म्हटलं जातं ना जिथे जिथे प्रेक्षकांचा महापूर त्यांचा कुळगाव बदलापूर आणि त्या कुळगाव बदलापूरच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती एक मोठी मैच रखती है. 2 ताकतवर टीम के बीच मुकाबला चलता हुआ दोस्तों. एक तरफ बात करेंगे दहवेली के इस मैदान के ऊपर शिरगांव बनाम जोबेली बी. इन 2 टीमों के बीच मुकाबला चलता हुआ. 2 गेंदे शेष होगी. 3 रनों की जरूरत इस मुकाबले में. भारत तैयार. रोहित तर स्टॅकिंगवरती प्रथमेश. यावेळेस फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित. डीप मध्ये मोठी चेस आहे. विश्वनाथ उमेश धुळे त्याच्या अबाकाच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषेवर. सामना जिंकलाय टीम जय भवानी शिरगाव बी संघाने. अभिनंदन टीम शिरगाव. तर हार्ड लक टीम जय हनुमान क्रिकेट संघ जोबेली बी. दोन बॉल 3 धाबाची गरज असताना ठोकलेला चौकार प्रथमेश तुपेच्या बॅटमधून. त्यामुळे तुम्ही पाहताय सामना चांगलाच रंगला मैदानावरती आणि अखेर एक मोठा विजय संपादित करत असताना संघ तुम्ही पाहिलं जय भवानी शिरगाव बी या मॅचमध्ये जिंकलात. अभिनंदन. तर हार्ड लक टीम जोबेली बी चांगला खेळला तुम्ही देखील. पुढील वाटचालीस भरपूर साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. या मॅचमध्ये आपण पाहतोय खरं तर टार्गेट 31 धावांचं होतं.
आणि 31 धाबा चेस करत असताना आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून मोकाच्या निर्णय क्षणी आपण पाहिल्या धाबा आल्या तब्बल आणि तब्बल 13. तोच खेळाडू मी म्हटलं ना आज ज्याचा भाव 1,55,000 रुपये आहे आणि तो सोन्या ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला लवकरात लवकर आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण या फोटो सेशन नंतर करा. आधी मॅन ऑफ द मॅच घ्या आणि त्यानंतर आम्ही देखील रजा घेऊ.